अगर तुम किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे दिलाने की कोशिश में लग जाती. असं वाटलं शाहरुख नाही दारासिंग रडतो. कुणावर आलात तुम्ही? फ्रेंड सोबत. फ्रेंड नाही, मामा आहे माझा तो. मुली कशा वाटतात तुला मुंबईच्या? सेक्सी. प्रणवीने तुला डेटसाठी विचारलं तू काय म्हणशील? तू काय बोलशील? हो. तू कुठे राहतो? स्टाईल देशील काय? हे तुलाही कशी वाटते? अगली. तुमची स्पेशालिटी काय आहे? 12 तास उभं राहायला लागतं काम, तुम्ही हलवायला लागतो नुसतं हलवा. हायपोथेटिकली एखादा मुलगा तुला वाटतं की तू कधीतरी लग्नासाठी मुलगा पाहशील तर तू काय क्वालिटीज बघशील मग त्याच्यात? टॉल पाहिजे. तुझी काय फॅन्टसी? तुला नाही जमणार साक्षी. ठीक आहे, कळले सगळ्यांना रूल्स? ठीक आहे, बाकी ज्या लोकांना पण चालणार आहे बोलायला त्यांच्यासाठी मी पैसे आणलेले आहे. ठीक आहे. टॅक्सी ठीक आहे, ठीक आहे, पैसे ठेवलेत मी इथे. ठीक आहे, तुम्ही जे पण चांगलं उत्तर द्याल 500 रुपये मी देईन तुम्हाला. मल्टिपल आन्सर दिले तर मल्टिपल टाइम्स देईन. ठीक आहे, त्या मुली एकदम खुश झाल्यात. हा नाही 500 रुपये हा नको. तुम्ही काही वेगळं बोलत होतात. मराठी नाही आहेस तू? अच्छा अच्छा, मग तुझी मराठी एवढी घाणेरडी कशी? हां हां, तुझी खूप छान मराठी आहे. ठीक आहे, आपण बोलूया तुझ्याशी. ठीक आहे, ठीक आहे, शो सुरू करूया. आपण सगळे आहात, रेडी आहात तुम्ही? ठीक आहे. ए तूच आहेस तो इराणीवाला? बोलू शकतो. कोण आहे तुम्हाला जे पहिल्यापासूनच वाटतं की ज्यांच्याशी बोललं पाहिजे? हात वर करा. ठीक आहे, तू तर आहेसच. तू आहेस. ठीक आहे, तू पण आहेस. अच्छा, तुम्ही पण आहात. ठीक आहे, बरेच जण आहे. ठीक आहे, अरे तुम्ही तर आहातच. ठीक आहे, यांच्याशीच बोलू दे. भाऊ याला माईक दे. टाळ्या वगैरे द्यायचं. तुम्हाला एकदम फुल आनंदाने आलाय ना तुम्ही? वी लव्ह यू. हां घे, माईकवर बोले सगळं. हां काय म्हणाले? वी लव्ह यू. थँक्स. 500 रुपये देऊ तुला? दे ना. ते तू तू काय तुला सांगतोयस? वी लव्ह यूचा अर्थ सांगतोयस की तू म्हणतोस मी पण तुझ्यावर करून? सटल. हा सटल. ठीक आहे, ठीक आहे. काय नाव आहे भाऊ? आता आपण असं दाखवूया तसं तू माझ्या शो मध्ये कधी चालला नाहीस. ठीक आहे. हां, काय नाव आहे तुझं? अर्णव. अर्णव, तू कधी याच्या पहिल्यांदा आलायस तू माझ्या शोला? सेकंड टाइम. लावू ओ सॉरी. आत्ता शिकवलं ना मी तुला. फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम आहे ना तुझं हे? हां बरोबर. ठीक आहे. अर्णव काय करतोस आयुष्यात? आता ऍक्टिंग करणार आहे. अच्छा. अरे हां, तू ऍक्टर आहे. तो आठवलं मला. ठीक आहे, ठीक आहे. तू कोणाची ऍक्टिंग करू शकतो? मेमिक्री येते तुला? नाही. काय जॉनी लिव्हर? जॉनी सिन्स? जॉनी सिन्सची ऍक्टिंग कशी करेल? काढ पॅन्ट, काढ पॅन्ट. नाही याचा नळ ठीक कर. नाही शाहरुख खान. शाहरुख तुझा फेवरेट आहे. मग शाहरुखचा एखादा डायलॉग तू करू शकतो? हो, चालेल. शाहरुखचा एखादा फेमस डायलॉग कोणताही त्याच्याकडून करूया आपण. ठीक आहे, तर 70 मिनिटवाला करशील? नाही तो 2 मिनिट. शिद्दत. इतनी शिद्दत से मैंने. ठीक आहे, शाहरुखचा डायलॉग शाहरुखच्याच आवाजात, पण टोन जो आहे तो रडणारा हवा आहे. एक मिनिट. बकरी सुरू झाली आहे भाई. फ्रेम में आ रहा है ना वो सही से एकदम? हाँ ठीक है. हाँ, अगर तुम किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे दिलाने की कोशिश में लग जाती. असं वाटलं शाहरुख नाही दारासिंग रडतो. तू असा रडतोय? नाही तसं नाही. तू कधी रडलायस लास्ट? म्हणजे रडला तर असशील ना. लास्ट टाइम कधी रडलेलास तू? T20 वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा. T20 वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा रडलास? हो खूप. आणि मग जेव्हा हरतो तेव्हा? नाही तेव्हा तर होतं, पण रोहित शर्मासाठी. हो अच्छा. मग तुला वाटलेलं T20 वर्ल्ड कप आपण एका पॉइंटला आपण ती मॅच हगतच होतो ना? हगत होतो खूप घाण. तेव्हा तू कोणाला शिव्या देत होतास? अक्षर पटेल. अक्षर पटेल मग क्लासेननी त्याला 4 6 मारले एका ओव्हरला. पण मग नंतर जस्सी भाई होता. हा, आणि सूर्या सेक्सी. सूर्या आता सूर्या सेक्सी नाहीये. सूर्या क्यूट आहे बोल.
क्यूट आहे. सेक्सी कोण आहे? तुझा आज फर्स्ट टाइम होणार वाटतं. गर्लफ्रेंड वगैरे आहे तुझी अर्णव? हो आहे. अच्छा. आणि काही रोमॅन्टिक गोष्ट काही मेकआउट केलेस तू तिच्यावर? हो केलेलं आहे. असं काही वियर्ड जागी कधी मेकआउट करताना? हो पोलीस स्टेशनच्या कंट्रोल रूम मध्ये. पोलीस स्टेशनच्या कंट्रोल रूम? हो बेसिकली ते झाल्याच्या 4 महिन्यानंतर कळलं की ते पोलीस हेडक्वार्टर होते बाजूला आणि त्याचं ते मीटर रूम म्हणजे तुम्हाला माहितच नव्हतं? आणि माहितीच नव्हतं. तू दृश्यम पाहून केलं? तू गेलास का आणि तिकडे? कुठे होती जागा? कुठे? दादर ईस्ट. आणि दादरला गेलास? दादरला खाली जागा मिळाली कुठे तुला? अरे खूप शोधायला लागलेलं. हां हां. काय काय काय? ब्रिज खाली? तू फुल विकतोस का तिकडे? ब्रिज खाली जागा कुठे खाली असते? तू कुठेही मेकआउट करतोस वाटलं. हे तू मागच्या वेळी काहीतरी किस्सा सांगितलास, खूप मजेदार होता तो. हो. काय सांगितलेलास तू? ते झालेलं काय ते ह्याच्याबद्दल होतं. तूच आदित्याचं त्याला करते? हा ठीक आहे. त्याला त्याच्या क्रश सोबत गेलेला मेट्रोत फिरायला आणि गेल्यावर कळलं की त्याच दुसऱ्या मेट्रोतनं त्या क्रशचा बॉयफ्रेंड बाहेर आला आणि क्रशनी सांगितलंच नव्हतं त्याला. आणि मग नंतर ती पॅनिक झाली, त्या बॉयफ्रेंडला मेसेज टाकायला लागली. आणि मग काल मला माझी गर्लफ्रेंड म्हणते ह्याची क्रश माझ्या गर्लफ्रेंडची बेस्ट फ्रेंड आहे ना, ह्याची क्रश माझ्या गर्लफ्रेंडची बेस्ट फ्रेंड आहे. हां तर तिने त्याला सांगितलं की अगं तुला सांगितलं त्याने? हां. तिने काल कुठे? पोलीस स्टेशन? नाही 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 कॉलवर. आता नवीन अड्डा. हां. तर सांगितलं की तिला इतकं बोर झालं, उगाच गेले असं झालं. मग नंतर तिचा ब्रेकअप झाला. याच्यावर जाऊन बोर झालं तिला? हो. आणि तिचा ब्रेकअप पण झाला? हो कारण ती म्हणत होती सारखा तिच्यावर लाईन मारायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या हाईटमुळे लाईन पोचतच नव्हती डोक्यापर्यंत. परपेंडिक्युलर गेली. दे दे त्याला, दे त्याला, दे. भाऊ काय बोलतोय? खरं आहे याच्यात? किती खरं आहे किती खोटं आहे? बोलतोय सगळं. हा मग काय माहित नाही त्याला. अरे हा सॉरी. हा सॉरी मला ती पार्टनर मूवी मला छोटा डॉन आठवला. तू पण असं बेसिन मध्ये मुततोस? नाही बेसिन नाही, प्रॉपर वॉशरूम मध्ये मुत. अरे हा हा ठीक आहे ठीक आहे. काय झालं त्या डेटवर सांग. काय डेट नव्हतीच ती, म्हणजे आधी आम्ही भेटलो तर आम्ही आधी सी फेसला जाणार होतो भेट. बरोबर डेट नव्हती सी हा, फेसला. तर ती बोलली की आपण जाऊया वरलीला. तर आम्ही गेलो आणि वरळी, हा. हा तर आम्ही मेट्रोसाठी थांबलो होतो. आणि मग त्याच मेट्रोतून बाकी आमचे स्कूल फ्रेंड्स आले, तर तेव्हा ती थोडी ऑकवर्ड झाली. आणि मग त्या स्टेशनच्या जस्ट मागच्याच जिथून मेट्रो आली ना, तिथून तिचा तो बॉयफ्रेंड आला आणि ती फुल पॅनिक. फॅमिली सोबत आला तो फुल. हा आणि तो तर काय बोलू शकणार नाही, फॅमिली होती. मग काय ती अशी पण खाली ती पॅनिक का बघते. झाली? बोलायचं हा माझा छोटा भाऊ आहे. त्याला माहिती आहे ना कोण आहे, आम्ही सेम स्कूल मध्ये होतो. आई शपथ, तू तर फुल खतरो के खिलाडी आहे रे. अजून एक सीन झालेला. थांब बोलतोय ना, तुझं आलं ना. जे काय पोलीस हेडक्वार्टर्स मध्ये कर, माझा अड्डा आहे. हा बरं सॉरी. हा सॉरी. हा हा मग काय नाही, तो गेला. हा. मग आता तिच्यावर तुझं काही सीन नाहीये? नाही ती गेली ना, पुण्यात गेली. मग ह्याच्या गर्लफ्रेंड कडे गेली, तिकडे कॉलेज अच्छा, बघितलं. तुझी गर्लफ्रेंड पुण्याला आहे? मग तुमचं लॉंग डिस्टन्सचा आहे? अच्छा. आनंदी आहे ती तिकडे? एक लास्ट प्रश्न आहे, ह्याला विचारू पण त्याला नाही माहीत. ठीक आहे, जर तुला कधी कळलं की तुझी गर्लफ्रेंड तुझ्यावर चीट करते तर तू काय करशील? ती करणारच नाही चीट. हे तू नको असं सगळ्या मुलांना वाटतं. हा सांग आता मग काय करशील तू? आणि तुला कळलं की या छोट्यावरच अरे नाही हायपोथेटिकल ना. हा जर कळलं तर काय करशील? तू एक मिनिट आता थोडं बनव. ठीक आहे, तिचा बर्थडे, तू गेलास पुण्याला तिला सरप्राईज द्यायला. ठीक आहे, आणि तू दरवाजाची चावी ती कार्पेट खालीच असते ना, ती काढलीस आणि खोललास. ठीक आहे, आणि तू पाहिलंस की हा तो तिचं खोलत होता. मी बेसिक बोलणार होतो की हा तिच्या वॉश बेसिन मध्ये मुततोय आणि तू हा असं काही दिसलं तुझं, तर तू काय करशील? हा माझा त्रिसम म्हणतोय. मग मी तिकडनं निघून जाशील, तू काही बोलणार नाहीस तिला. आणि जर ती आली परत की मला माफ कर, मी भटकली होती, मी घसरली, मी तिला रस्ता नाही दाखवणार. कळलं गेले चांगला मुलगा, एकदा टाळा जायच्यासाठी. आणि तू मग तिने असं केलं, तू पोलीस स्टेशनला पण जाऊ शकतोस ना, तुझी तर ओळख आहे.
ठीक आहे दोघांसाठी टाळ्या वाजवा एकदा. कोणाला तरी विचारू आपण, ठीक आहे. सर तुम्ही थोडे सिनियर वाटतं मला ह्यांच्यापेक्षा ॲटलिस्ट. तुम्हाला काय वाटतं त्यांना पैसे दिले पाहिजे पोरांना? याला दिले पाहिजे, त्याला दिले पाहिजे की दोघांना दिले पाहिजे? याला कोणाला? ठीक आहे. अरे यार. ठीक आहे, तुम्हाला वाटतं याला दिले पाहिजे? वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, याला पण देऊ. ठीक आहे, हे घ्या. झाले वाचून? छान. ठीक आहे, अजून कोण आहे? ए तुम्हा दोघांशी बोललं चालेल? कपल तुम्हाला चालेल? व्हिडिओ जाणार आहे घरी वगैरे, कळेल? चालेल तुम्हाला? ठीक आहे, मग दे माईक पास कर. हे काय तुम्ही 500 आताच ते बोलतोय जाताना एक चिकन चिली खायची, मसाला पापड पण येईल. हां, नमस्कार भाऊ, काय नाव? नमस्कार, युवराज. युवराज. आणि बाजूला? अरे गर्लफ्रेंडला नाव पण असेल, स्वतः सांग तू. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कृषा. अरे बापरे, काय तुला आवाज ऐकला नव्हता हिचा कधी? ऐकलेला. आवाज आवडतो तिला हिचा? हा. असं अनॉईंग नाही वाटत? नाही. अच्छा, कसे प्रेमात पडले तुम्ही दोघे? कॉलेजमध्ये भेटलो. कोणत्या कॉलेजमध्ये होता? अरे कांदिवली. छान. आणि कोणी कोणाला पाठवलं? मीच. कसं पाठवलंस तिला आणि तू? म्हणजे असंच रोज बाहेर जायचो असंच. असंच. हां, कुठे केमिस्ट्री जायचं? लॅबमध्ये माझी पार्टनर होती तर केमिस्ट्री लॅबमध्ये पार्टनर होती, मग तुला वाटलं आयुष्याची पार्टनर पण हीच झाली पाहिजे असं? हा. अच्छा, आणि मग कसं पाठवलंस तू? काय नाही, असंच रोज जायचं. केमिकल काही ग्रँड जेस्चर तिच्यासाठी तू केलंस? सर्वात रोमॅन्टिक गोष्ट तिच्यासाठी काय केलीस? काय म्हणतोय तू? एक्सपेरिमेंट केली? हां कंटिन्यू. हां, म्हणजे असं तर काय केलं नाहीये. काहीच नाही केलंस? नाही. तिला दे एकदा माईक. हां, तुझं काय नाव होतं विसरलो मी. माईक जवळ. त्रिशा. त्रिशा. हां, तुझ्यासाठी त्याने सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली आतापर्यंत? 2 वर्ष डेट करताय ना तुम्ही, काहीतरी केलं असेल ना आतापर्यंत? हां सांग मामाला. ऐसे तो बहुत सारी चीजें हैं. तुला मराठी नाही कळत? कळते मला, मी मराठी आहे. कळते का? प्रयत्न करते ना. अच्छा त्रिशा, मग तू अच्छा येस, मग तुम्हाला काही कल्चर वाईज काही प्रॉब्लेम्स आलेत आतापर्यंत? नाही. नाही. आणि तू आता किती वर्षाची आहेस? 18. आणि तू किती वर्षाचा आहेस? 18. अच्छा, तुम्ही लोक 18 वर्षाचे आहात. अच्छा, आणि तुम्हाला काय वाटतं हे रिलेशनशिप कुठपर्यंत जाईल? कारण आम्ही सगळे ह्याच्यातून जाऊन आलोय आणि या वयात काय वाटतं माहिती, हाच आहे. लग्नाचे फोटोज इमॅजिन कराल तुम्ही. हां, वाटतं की जर 1 लाख रुपये आले ना तर मग 30,000चे घर खर्च निघतील, 20,000ची सेविंग, आणि मग तेव्हा बाबा पण मरतील, मग ते घर. हेच विचार असतात माहिती आहे. मग नंतर बाबा राहतात आणि मुलं मुलं मरतात. काय वाटतं कुठपर्यंत जायले? मालाडपर्यंत. हां, काय वाटतं मित्रा? पहिली गर्लफ्रेंड आहे तुझी? नाही. अच्छा, ह्याच्या आधी पण होती तुझी गर्लफ्रेंड? हो. अच्छा, आणि तुझा पण हा फर्स्ट बॉयफ्रेंड आहे? तुझा फर्स्ट बॉयफ्रेंड आहे. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. अरे सारखं नको देऊस तिला माहीत. हां, तुला काय वाटतं कुठपर्यंत जायले रिलेशनशिप? जाईल, चांगलं जाईल. कुठपर्यंत? म्हणते दादर पोलीस स्टेशन. हां सांग. हां, कुठपर्यंत जाईल? तर काय जाईल म्हणजे ए थांबा प्रेशरमध्ये आलं. 18 वर्षाचं आहे. हां. म्हणजे जाईल, चांगलंच होईल जे काय होईल ते. त्रिशा बोलते तुझ्यापेक्षा जास्त मराठी बोलली आहे मी, आणि तू असंच जाईल करतोय. काय जाईल? हे आपण जाईल केव्हा म्हणतो माहितीये का तुला? अरे जाईल कडक असला तरच. कडक. हा, एक मिनिट, काही पर्सनल प्रश्न विचारू शकतो तुम्हाला? आतापर्यंत तुम्ही कुठपर्यंत पोहोचला? स्टेजेस असतात ना असे की लांबून वरून 1 2 ते. अरे ते काय म्हणतात, फर्स्ट बेस केलं? हा. सेकंड नाही. तुम्हाला काय ही तू विचारते किस
तुम्ही दोघी सिंगल आहात? तुम्ही तू सिंगल आहे, तू नाही आहेस, ठीक आहे. कसा वाटतं तुला तो? खरं खरं सांग. क्यूट तर का ठरकी आहेस का? एका बाईचं घर तोडतेस? लाज वाटते का थोडी? बिचारी ती लग्नाचे फोटो बनवते आणि ती धूमच्या उदय चोपडासारखी तू मध्ये जाते. क्या मम्मी? हे तुलाही कशी वाटते? म्हणजे जर समज तू सिंगल असतास तर ही कशी वाटते? हे हात तरी काढ ना तोंडावर. हां नाही नको म्हणजे. ए नको म्हणजे काय? मी देतोय काय? मी हायपोथेटिकली विचारतोय, जर तू आयुष्यात सिंगल असतास हा. तर ही तुला कशी वाटते? आणि ठीक आहे. अरे ही काय झोमॅटो आहे काय? एक मिनिट. क्यूट आहे, प्रिटी आहे, हॉट आहे, तू चुप बस. क्यूट, प्रिटी, हॉट, अगली. अगली. त्याची गर्लफ्रेंड आहे ना? नाही खरं बोलला. तिच्या डोळ्यात नाही गर्लफ्रेंड आहे म्हणतो, माझी मारतो. किती वाईट वाटतंय आता. हा ते त्याच्या संसारात विष घोळत होतीस ना, आणि ती मुलगी आहे ना त्याची जी गर्लफ्रेंड आहे, मी जेव्हा तो प्रश्न विचारतो तुला ती कशी वाटते, ती अशीच बघू. फर्स्ट बेसच्या पुढे जायलाच देणार नाही. क्यूट बोलून बघ फक्त तिला. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही डेटवर वगैरे जाता कुठे? हो. कुठे गेल्यात? सर्वात बेस्ट डेट आतापर्यंतची कुठे होती तुमची? कांदिवलीची आहात ना ते लोक? हां तू आहेस कुठला? मी जोगेश्वरी. अच्छा. आणि ती? बोरिवली. अच्छा. मग एकच लाईन ना. मग का बो ठीक आहे. हा कुठे गेला आतापर्यंत? गोराई. आणि ते अजून मनोरी. हां लोणावळ्याला गेलेलो. हां. आणि मग तुम्ही केलं काय? नाही असंच म्हणजे विलाला गेलो. चिक बॅक स्टॅच्यू बघितला सुनीलचा? गेलेला हे सुनीलचाच आहे. ही तर बिचारी काही हसतच नाही आता. म्हणजे अगली बोललाय मला. हां अगली म्हणजे मराठीत माहिती आहे तुला काय? कोणी नाही सांगणार. अगली म्हणजे मराठीत काय असतं? तू मराठी आहेस ना? घाणेरडी म्हणणे. अरे घाणेरडी नसतं यार. घाणेरडी म्हणजे डर्टी. हे बाजूची त्याची गर्लफ्रेंड मध्ये घाणेरडी म्हणलं. अरे अगली म्हणजे घाणेरडी नाही, ती घाणेरडी पण आहे. अगली आणि घाणेरडी. तू सांगा काय उत्तर आहे? तुझ्या एवढे जोक मारले, जर तू बरोबर ट्रान्सलेशन सांगितलं तर मी तुला 500 रुपये देईन. ठीक आहे. तुम्ही कोणी काय बोलणार काय? प्रयत्न तरी कर ना. काय असू शकतं जे जो चांगला नाही दिसत तो? हे आम्हाला माहिती आहे. तू तिने एकदा ते वाक्प्रचाराचे, जो चांगला नाही दिसत तो. हा तुला माहिती आहे? तुला पण नाही. तुम्ही कुठून मराठी शिकले कधी? घरी काय बोलता तुम्ही? तरी पण तुम्हाला नाही येत. ठीक आहे. तुला माहिती आहे भाऊ काय म्हणतात? हां बरोबर आहे. कोणाला तरी माहिती होतं. हां तुला बोलतात, पण डील तिच्यासाठी होती. ठीक आहे. तुला पण बोलतात. अरे ते शिवाजीवाला शेट. ते तुझ्या नंतर बोल मी. ठीक आहे. कुठे आहेस? म्हणून मी मराठी लाईट लावले. ठीक आहे. एकदा टाळ्या वाजवा दोघांसाठी. कोणाला तरी विचारतो मी. हिला विचारतो काय वाटतं तुला? तू सांग. ह्याला पैसे दिले पाहिजे? नाही सगळ्यांना विचारतो. सगळ्यांना काय वाटतं? घाणेरडी बोलले मला. कुरूप बोलले. नाही आता मला वाटतं दिले पाहिजे. किती जणांना वाटतं नाही दिले पाहिजे? अजिबात नाही म्हणतात. हे सगळे बायकांची पूर्ण कम्युनिटी उभी झाली आहे. आणि किती जणांना वाटतं दिले पाहिजे? दिले पाहिजे जास्त. ठीक आहे. दोघांना दिले पाहिजे, एकाला दिले पाहिजे, दोघांना. माझेच त्यांना देऊन मिळाले ना तुम्हाला? मिळाले. सॅनिटायझर आहे का? त्यांना ते घाणेरडी झाली ना नोट.
भाई जब तू आगे आएगा ना इसका एक फ्रेम में फोटो ले लेना, ठीक आहे. छान छान, एकदा टाळ्या होता त्या दोघांसाठी. कोणाची बोलूया अजून आपण? ठीक आहे ठीक आहे. हां हॅलो नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे भाऊ आपचं? किरण. आपचं नाही तुमचं. किरण नवरे. किरण नवरे. अरे आडनाव नवरे नवरे आडनाव नवरे आहे तुमचं. मग तुम्ही तर लावू का लावू. कायली का उत्तरं कशी देतात? असंच घुसतंय काय? जाईल तुमचं आडनाव काय आहे? नवरे. नवरे आहे. अच्छा. आणि कोणावर आलात तुम्ही? फ्रेंड सोबत. ओ फ्रेंड. काय करता आयुष्यात तुम्ही? मामा आहे माझा. अरे लय लांबचं रिलेशन आहे. प्लॉट वे. अरे लय लांबचं रिलेशन आहे. एक मिनिट, तुम्हाला काय होप आहे सांगा मला. बोलते मामा सांगायचं बोलते. आणि ती म्हणते माझा बॉयफ्रेंड आहे. तुम्ही लांबचे मामा म्हणजे किती लांबचे आहात? माझी चुलत बहीण आहे ना, तिच्या मावशीची मैत्रीण आहे वाटते. वाटतंय काय? अरे माहीतच नाही ऍक्च्युली काय किती लांब आहे. हे बघा तुमचं नाव नवरे आहे पण तुम्ही नात्यांचे तुम्ही. अरे घरी आई पण बोलते ना, तुम्ही नवरे नुसते भवरे आहेत बायकांच्या पार्टी. ते भवरे नाही, भ पासूनच आहे. काय करता तुम्ही आयुष्यात? काय करता? शेफ आहे. शेफ आहात तुम्ही. कुठे शेफ आहात? आणि आता इथे ला लागलोय. अच्छा. आणि कसं आहे वर्क कल्चर तिकडचं? नाही चांगलं आहे. आणि तुमची स्पेशालिटी काय आहे? मी इंडियन करीमध्ये. इंडियन करी हा. म्हणजे कोणत्या करी बनवता तुम्ही? ते आपलं पंजाबी, राजस्थानी, महाराष्ट्रीयन वगैरे असं सगळं मिक्स आहे. सगळं Banquet mix? kitchen. हा बँक्वेट किचनला आहे. डिपेंड कसं बँक्वेट असं लग्न फंक्शन काय असेल ना, मग ते लोक मेनूज देणार, मग ते होणार, मग तसं होणार तसं. मला असं वाटतं जसं आपण कामाचं बोलायला लागलो ना तुमचा इंटरेस्टच गेला एकदम. अरे गेला 12 तास उभं राहायला लागतं, कंटिन्यू हलवायला लागतो, नुसतं हलवा. अरे हो म्हणतात हे करीमध्ये मेयोनीज कोणाचा? कारण की ते एवढे मोठे काय मोठे एवढे इलेक्ट्रिकचे पॅन आहेत ना मोठे. हलवा, मटन हलवा, चिकन हलवा. पण तुमची मग प्रॅक्टिस पण होत असेल ना तेवढीच? प्रॅक्टिस पण होते. आणि नवीन जे येतात ना इंटरवाले जे असतात ना, नाही त्यांना नाही कळलंय. हा तुम्ही सांगा बरं ना. ते येतात ना असे, मग ते बोलतात क्या कर रहे हो? मी बोला इधर आ, मेरा इला उसका क्या इला रहा है. मित्रांनो एक नम्र विनंती, हॉटेलला जाऊन. हा ऍक्च्युली सगळ्या हॉटेलमध्ये तसंच आहे. सगळ्या हॉटेल हलवत असतात. हे बघ कसं आहे माहिती आहे काय? एक काय आहे ऍक्च्युली सीन काय आहे, संजीव कपूर हलवतो. चिकन दो प्याजा असा काढता तुम्ही. मी चिकन आणि दो यांची प्याजा. अरे तसं नाही. ऍक्च्युली कसं आहे, एक थांबा. हा किचन मध्ये ना सगळं डबल मिनिंगच चालून जाते. हा मग ते आमच्या डबल मिनिंग मध्ये तर दिवस पण चांगला जातो, लोड पण काय वाटत नाही कामाचा. असं हलके होता तुम्ही. हलकं होऊन जातो. आणि असं जर परवाचा इन्सिडेंट होता की एक इंटरनॅशनल तो राईस भरत होता. इंटर्न राईस भरत होता. इंटर्नशिपला आहे तो हा. राईस भरत होता. आणि तुम्ही कुठे होतात? आम्ही असं बाजूला होतो, चाय वगैरे पित होतो. तर तो म्हणतात मागे होते. मागे होता. मागे होता. मग तो कसा असा भरत होता ना पॅन मध्ये. हा. मग तुला दुसरा बोलता रे ऐसा मत डाल, फैला के डाल जरा. म्हणजे स्प्रेड करून टाकायचं राईस. हा कळलं. पण असं तुमच्या किचन मध्ये जर कोणाचा साबण वगैरे पडला असा? साबण नाही यूज करत ना ऍक्च्युली. साबण नाही यूज करत? नाही तिकडे अरे तो डिपार्टमेंट वेगळा आहे. हा नाही हे वेगळे जोक मारतायत. यांचा वेगळा साबण असतो. ठीक आहे. हा मग त्याचा राईस तुम्ही म्हणाला की काय फाकव. पेला के डाल. पेला के डाल. अच्छा तुमच्या क्या बोल रहा है? तुम्ही असे एकदम शौकीन माणूसच आहात तुम्ही. हा मी असंच आहे. तुमची गर्लफ्रेंड वगैरे आहे? आता नाही. हा कधी लास्ट होती? लास्ट 1 वर्ष झाला सर. हा का ब्रेकअप झाला? आणि तुमचं? तिला माझा नाही आवडला. स्वभाव अरे माणूस मला वाटलं दादा कोण किंवा सोवले प्रत्येक गोष्टी डबल. तिला नाही आवडला माझा स्वभाव, कारण मी हलवायचो तवा. एकदा टाळा. थँक्यू. यांना तर दिले पाहिजे. हा यांना 1000 थँक्यू. 500 खिशातच होते माझ्या. ठीक आहे. ए तू नको जाऊ, तू थांब, मी जातो. हे घ्या माझ्या हातातून घ्या.
तुम्हाला हातात देतो पैसे. मी ठीक आहे. माय अश्लील शोला यायचं होतं. 9:30ला आहे ना तो. तू पण येणार आहे 9:30च्या शोला. तुझ्याकडे तिकीट आहे ऑलरेडी. 9:30च्या शोची पण आहे. तू दोन्ही शोची तिकीट्स घेतेस. अरे चुकून कशी बोल ना, मी तुझा फॅन नागपूरवरून आलो. हे माझी सरप्राईज आहे. खोलू ना मग तोपर्यंत. अरे कडक यार. वाव यार, मला सरप्राईजेस खूप आवडतात. काय याच्यात तू मला जोक नाही कळला यार. कळलं का? मी परत करूया आपण, ठीक आहे? मला सरप्राईज खूप आवडतं. याच्यात काय आहे? अरे असा ना, ठीक आहे, जाऊ दे. जोक खराब केला तुम्ही. ए तुझ्यावरच बिल फाडते सगळे. ठीक आहे, खोलूया. एक मिनिट. हे तू पकड ना. हा फक्त 10 मिनिटात बनवला. फक्त 10 मिनिटामध्ये बनवले. म्हण की मला 10 तास लागले. 10 तास लागले मला. ए तू एक फोटो तू घेऊन जा. ते पोलीस स्टेशन मध्ये लावशील. पण छान, एकदा टाळ्या होत्या याच्यासाठी. तुला बघ, आर्टची मी रिस्पेक्ट करतो कारण मी स्वतः आर्टिस्ट आहे, ठीक आहे? तर मी तुला पैसे तर नाही देणार. तुझी साईज काय आहे? अरे फालतू बोलता यार तुम्ही लोक. हां, साईज काय आहे तुझी? साईज बोल. हां, टी शर्ट अजून काय साईज सांगणार? काय तुला कॉन्डम लावून देणार का मी? हे पकड, हे नंतर देशो नंतर. हां, काय साईज? हां, 22. अरे अच्छा अच्छा, तुला हे येईल मग, ठीक आहे? एक मिनिट ना. काय याच्यात? ठीक आहे, हे हुडी आहे अर्बन मंकीचं, ठीक आहे? छान. आवडला तुला? कलर आवडलाय? मस्त आहे ना? फ्रीमध्ये असंच वाटतं, सगळं छान असतं. आणि कोणी मुलींना माझी नाही बोलायचं? अरे काय तू तर सुंदर मुलींना नाही नाही, सुंदर आहेस तू, ठीक आहे? पण एक जन्म अजून लागेल. हां हां हां. नमस्कार मित्रा. नमस्कार. काय नाव आहे तुझं? समर्थ. समर्थ रत्नागिरीवरून आलोय मी. अरे एक नंबर यार, एकदा टाळा होता. हे कॉम्पिटिशन माझ्याच गावचं आहेस तू. कुठला गाव कोणता? रत्नागिरीच प्रॉपर. अच्छा, प्रॉपर रत्नागिरीचा आहेस तू. आणि कसा आलास मग? एसटीने आलास? ट्रेनने आलास? सकाळी आत्ता पोचलास? नाही काल आलो. अच्छा. आणि मग मुंबईला कुठे राहतोयस? बँड्राला. अच्छा, कोणावर आलायस तू? आणि आता आत्या आहे माझी. अरे आत्यावर आलायस? आत्या कशी वाटते तुला? चांगली आहे. चांगली आहे ही? का घरफोडी आहे? चांगली आहे. आत्याने तुमचं काही हडपलंय वगैरे? नाही. रत्नागिरीला तू आणि बाबा आई सगळे राहतात. हो. आणि आत्या मुंबईला राहते. हो. बरोबर. मग म्हणजे मुंबईला तर जॉबला आहेत ती. हा, म्हणजे मुंबईलाच राहते ना ती. हा, ठीक आहे. तर मग आजोबा गावी राहायचे? हो मग त्यांची आजोबांची जमीन आहे रत्नागिरीमध्ये? हो. मग ही आत्या कधी भांडते? अच्छा, कझिन आत्या आहे ही. अच्छा अच्छा. मग ही सख्खी आत्या नाहीये? नाही सख्या आहेत. हिचं गाव कोणतं आहे? रत्नागिरीच. मग ही कशी वाटते? हिचे सख्खे जे आहेत ते हिला शिव्या देतात की चांगलं म्हणतात? चांगलंच म्हणते. रत्नागिरीच्या आत्या घरफोडी नसतात. आणि मी रत्नागिरीचाच आहे. आणि माझी आत्या जे आहे ते मी तुम्हाला सांगूही नाही शकत. हे पैसे माझ्याकडे खूप जास्त असते. जर बाबांना एक बहीण कमी असती. अक्षय कुमारचा मार? काय बोललेलो? अक्षय कुमार? हां हां, अच्छा. अरे तो वाला जोक. तुला काही नाही देणार ना मी पैसे? पण माझी आत्या चांगली आहे. तुझी आत्या चांगली आहे, ठीक आहे ठीक आहे. मुंबईमध्ये तू येत असतोस? हो. बेस्ट गोष्ट काय वाटते मुंबईच्या बाबतीत तुला? बेस्ट सगळंच असं वाटतं बेस्ट. हां हां. मुली कशा वाटतात तुला मुंबईच्या? सेक्सी असते. सेक्सी? मी तुला एक मुलगी दाखवतो.
तुझं मतपरिवर्तन असा होय अब्बी ठिकर घे देतो बळबळ बळबळून जा. हा घाबरला आठवलं ना रत्नागिरीची चेटकीन आठवली ना हा म्हणते कशी वाटली हिला तू ऑन स्केल ऑफ 1 to 10 जर तुला रेट करायचं असेल तर तू किती देशील 6. काय एवढे 4 का कापले चांगली क्यूट तर मुलगी आहे यार मी तर आतापर्यंत जोक मारत ओळखत नाही अजून. अच्छा ओळखत नाही ए काय ठीक आहे जर हिने तुला डेटसाठी विचारलं किती दिवस आहेत आता तू मुंबईमध्ये अजून मंडेपर्यंत आहे. मंडेपर्यंत मला 500 रुपये जाऊ दे सेटिंग करून द्या मी बघतो बाकीचं हिला देतो आंबे मग रत्नागिरीचे पळणास हापूस कापाबी बरका ठीक आहे हा हिने तुला काय नाव आहे तुझं प्रणवीने तुला डेटसाठी विचारलं तू काय म्हणशील हो प्रणवी तू यूट्यूबसाठी हा बोल हा प्रणवी तू काय बोलशील हो तू कुठे राहतोस इन्स्टा आयडी देशील काय? चमडीगिरी सुरू मुलं मुंबईची असू दे किंवा रत्नागिरीची अजेंडा एकच असतो एक काम कर आपण सोपं करूया ठीक आहे तुझा इन्स्टा आयडी सांग जर प्रणवी तुला वाटलं शो नंतर तर त्याला हाय पाठव ठीक आहे पण तुला तर हिचं माहितीच नाही ना सो काय नाव आहे केळ तुला केळ ए असं कार्टून बनव केळं काढणं हा समर्थ _21. समर्थक _21 ठीक आहे बघ उन्हाळ्यात खूप खुश राशी तू पण रत्नागिरीचे आई शपथ बाबांना बोल बाबा स्थळ आलंय बाबा म्हणतील करून टाक नाहीतरी तुला पोरं भाव नाही दे समर्थ तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे म्हणजे गर्लफ्रेंड होती बेस्ट फ्रेंड होती. हां कधी होती आणि झाले 2 महिन्याच्या आधी का मस्ती का गेली तुझ्या आयुष्यातून निघून चीट केलं. ती पण बेस्ट फ्रेंडने नाही एक मिनिट बेस्ट फ्रेंडने तर तिने चीट कसं केलं म्हणजे ते आम्ही गर्लफ्रेंड होणार होतो. तू मागणं घातलेलंस काय तिचा तू काय हलवत चिकन दो प्याजा नाही हा तुम्ही म्हणजे काही सीन होता तुमचा म्हणजे थोडाफार होता. काय थोडाफार सीन तिचा बॉयफ्रेंड होता पुण्यामध्ये. हां लॉंग डिस्टन्स होता. पुण्यामध्ये बॉयफ्रेंड हा पुण्यामध्ये एकाची गर्लफ्रेंड पण नॉक हा ठीक आहे पुण्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड होता हां आणि आमचा फ्रेंड सर्कल म्हणजे बॉईजचा सगळा हां त्याच्यामध्ये ती असायची आमच्यासोबत आणि माझ्याच एका मित्राने तिच्यासोबत चीट केलं म्हणजे गेम झाला माझा. एक मिनिट तुझा गेम तर नाहीच झालाय माझा गेम पुण्यावाल्याचा झाला ना पुण्यावाल्याला काय माहितीच नाहीये. अरे मग त्याचा गेम झाला ना तुझा कसा गेम झाला तू तर नव्हताच ना पण माझी गर्लफ्रेंड होणार होती ती. तुझी गर्लफ्रेंड होणार त्याची तर होती ना हे आत्या बाबा सांग त्याला तू हरामी असती तो बरोबर झाला असता तू आता आनंदी आहेस की हे तुला कळलं हो ना आता तरी तुला काही तिच्याबद्दल आहे आता तिचं नाव काय होतं ना नाव नको सांगूस ठीक आहे पूजा होतं आपण इमॅजिन करूया ठीक आहे आता तुला पूजा बोलली की समर्थ की आता तर मी चीट केलंच आहे मग तुझ्यावर पण चीट करते ना मी तर तू काय बोलशील नाही का तुला प्रेम हवंय नको मेसेज करू याला ठीक आहे याला जाऊ दे रत्नागिरीला परत ठीक आहे एकदा टाळ्या वाजायच्या आणि तुलाच विचारतो मी तुला काय वाटायला दिले पाहिजे पैसे तूच सांग हा एक काम कर आता तुझ्याकडेच ठेव जेव्हा डेटवर जाशील तेव्हा नाही ठीक आहे देऊन टाक हा ठीक आहे अजून कोण आहे हा तुलाच बोलायचं होतं ना हा याला दे काय नाव आहे भाऊ पार्थ. ठीक आहे पार्थ काय करतोस तू आयुष्यात ॲथलीट आहो. अरे तू ॲथलीट आहेस वाटतो पण आहेस काय कोणता खेळ खेळतोस जॅव्हलिन थ्रो. अरे तू जॅव्हलिन थ्रो नीरज चोप्रा तू तुझा सर्वात लांबचा थ्रो कुठपर्यंत गेलायस तू 64 आणि त्याचा किती आहे 90.23. अच्छा आणि मग तू आहेस अमरावतीचा
आणि मग तू प्रॅक्टिस कुठे करतोस? अमरावतीला, थोडं HVPM. ऐकू येतं तुम्हाला? थोडं जोरात बोल. हां. HVPM. हे ग्राउंड आहे. हो, अच्छा, मग तुम्ही जेव्हा फेकता जॅव्हलिन तेव्हा समोर कोणी नसतं? राहतात ना. मग But- कधी लागण्याची? नाही, आम्ही म्हणले थ्रोवर्स जे आहे, एक हॅमर थ्रोवर आणि मी जॅव्हलिन थ्रो, आम्ही सोबत प्रॅक्टिस करतो ना. हां, तर तो एरिया पूर्ण आम्ही क्लीन ठेवतो. कोणी तिथं allow जाऊ नाही करत. शकत हां, तिथे. कोणी. अच्छा, आणि हे तुला आवड कशी निर्माण झाली? जेव्हा नीरज चोपडाला गोल्ड मेडल लागलेलं ना, लागलेलं? हा, टोकियोमध्ये. तत्कालची तिकीट घेत होता नाही. का? की अरे याला लागलं यार, आपण पण लावूया ना आपला. हां. नाही, टोकियोला त्याला गोल्ड मेडल जेव्हा भेटलं, हां. तर माझे सर होते. मी जेव्हा आधी दुसरं प्रॅक्टिस करतो, काय तेव्हा काय खेळ? आर्मी भरतीची प्रॅक्टिस करतो. अच्छा, हां. तर मग सर हाईट वगैरे चांगले, तर फेक. जेल, हा फेक. मग त्यात एक ट्विस्ट आलेला. हां. हो. काय झालं? गेलेलो एक हप्ता कंटिन्यू प्रॅक्टिस केली. टॅपिंग वगैरे जास्त ते आमची practice. Tapping? हा, ते असतं ते अरे, आम्हाला- नॉर्मल. नाही टॅपिंग. अरे एक आपण मिनिट. थ्रो करतो ना नॉर्मल, हा. तसा. हा. तर माझा एक मित्र आहे, त्यांनी पण सोबतच प्रॅक्टिस चालू केली. त्यांनी हॅमर थ्रोची केली. हां. हॅमर थ्रो असते, तुम्हाला माहिती सर? नाही, हॅमर. हां, हॅमर तर माहिती आहे आम्हाला. नॉर्मल हॅमर नाही. मग? गोला असतं लोखंडी. हां, शॉर्टपुट ना. शॉर्टपुट, बट त्याच्यात तार लागलेला राहते. तो असा, तुला माहिती आहे काय क्यूट आहे यारी. नाही. तुम्ही बिचारले नाही म्हणतो या फेकेल ना जॅव्हलिन. हा हा हा, ठीक आहे. तो हॅमर तो करा. येऊन मला पायाला लागलेला. तो तुझ्या पायाला लागला. पायाला तू तर लागला. म्हणाला आम्ही खाली ठेवतो सगळं. नाही, मी नवीन होतो ना तेव्हा. मग तुला माहित नव्हतं? नाही, हा, मग काय झालं? तर ऍक्सिडेंट, 9 महिने घरात. हा. हो. अच्छा, तुझं फ्रॅक्चर वगैरे झालेलं? फ्रॅक्चर वगैरे अच्छा. झालं, बेड रेस्ट होता 9 महिने. आता ठीक आहेस तू. आता एकदम आणि आता proper. जॅव्हलिन. मग तुझं टार्गेट एक असेल ना, 64 पर्यंत तू पोहोचलायस. तर तुझं टार्गेट काय की परत तोच अचीव करायचा. 64च अचीव्ह करायचं. मग तो नीरज चोपडा एवढा लांब कसा फेकतो? भरपूर वर्ष भेटते ना, 12-13 वर्ष झालं त्याला. अच्छा, मग इव्हेंच्युअली तुमचं वाढत जातं. हा, हळूहळू. हा. 1-1 मीटरसाठी वर्षभर घातला. मुलांसाठी खूप अवघड आहे ना. मागची म्हणतात 1 मीटर का 1 इंच पण मुलींना माहितीये तू अमरावती जिकडे राहतोस की तू असा ऍथलीट आहेस. हो, हो. मग तुला असं अटेन्शन Famous आहोत. फेमस आहेस तू? हो. ते फॉलोअर्स किती आहे? 2022. अरे बापरे. म्हणजे अमरावतीत फेमस आहे हा हा, ॲज अ ॲथलीट. ॲज अन ऍथलीट. मग तुला असं मुली अटेन्शन देतात हो, भरपूर मिळते. आणि मग तू त्यांना डेट वगैरे करतोस? नाही, माझी गर्लफ्रेंड आहे. तुझी गर्लफ्रेंड पण आहे आणि मग ती आनंदी आहे? हो, खूप तिथे जास्त. तुझा सर्वात लांब किती वर्षापासून डेट करतेस तू तिला? 1 वर्ष झाले. अच्छा, आणि बेस्ट गोष्ट त्यासाठी तू काय केलीस? असं काही नाही, Hammer normal through. तेच करते आम्ही. म्हणजे तेच करते म्हणजे? हा, बेस्ट गोष्ट माझ्याकडे तेच करते ना. काय तीच? काय म्हणतोय? पेमेंट प्रत्येक जागी तीच करते. अच्छा, म्हणजे ती फायनान्शियली स्टेबल आहे तर ती पे करते. हा, सर्वीकडे. मग हे तुला बेस्ट गोष्ट वाटते तिच्याबद्दल? शुगर मॉमी आहे? नाही, हा, शुगर मॉमी. Sugar 2 काय? वर्षांनी मोठी आहे. अरे तू, जास्त मोठी नाही. तुला आधी कॉन्सेप्ट क्लिअर करावे लागणार. ठीक आहे, तुला हे हॅमर वाल्याला ह्याच्यात तू जास्त तुझ्या डोक्यावर पण पडलेला काही बॉल. गर्लफ्रेंड हा शुगर मॉमी आहे आणि ते ती 2 माहिती वर्षांनी मोठी आहे. 2च वर्षांनी मोठी आहे. आणि तिला तू कसं पटवलंस? तिनं मला पटवलं. तिने तुला पटवलं? कसं पटवलं तिने तुला? ग्राउंडवरच बघितलं होतं. सगळं ग्राउंडवरच होतंय का? पण तू तर म्हणाला ग्राउंडवर अलाउड नाहीये. मी 2 ग्राउंड आहे ना, एका जिकडे आम्ही थ्रो वगैरे करतो हा, आणि ज्या दिवशी एका throw ग्राउंडवर मुली ताडतात, नाही, एका ज्या दिवशी थ्रो नसते त्या दिवशी आम्ही तिकडे प्रॅक्टिस करतो. तिकडे तुम्ही प्रॅक्टिस हा. करता. छान. हा, सगळं सुरळीत चालू आहे. हो, व्यवस्थित. नागपूर Long distance. बेटर वाटतं तुला की मुंबई की अमरावती? मुंबई बद्दल काय बेस्ट वाटतं? हा, सगळं व्यवस्थित आहे. मेट्रोचं काम बघितलंस? वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. तिकडे गेलेलोच नाही मी. मग तू कुठे जातोस आल्यावर? CST कामच नाही पडत मला युनिव्हर्सिटीच काम पडते. अच्छा, University इथे आलास की इथे आणि मग परत? बस परत. अच्छा अच्छा, ठीक. एकदा टाळा जायच्यासाठी कोणाला इथे तुमच्यापैकी बाकी कोणी आहे जो ॲथलीट आहे किंवा कोणताही खेळ खेळलाय ॲटलिस्ट डिस्ट्रिक्ट लेवल? तूच. अरे यार, तुला काय वाटतं याला दिले पाहिजे पैसे? नाही दिलं का? का ग? ओ ओ हा, कॅन्सर. ठीक आहे पण नाही म्हणाली ना, नको देऊया. काय वाटतंय? द्या. तुला सगळे विरोधच करतायत. ते म्हणजे अमरावतीवरून आले, द्या त्याला. हे घे चा. कोण आहे तुमच्या कोणी असं आहे ज्याच्याकडे एखादी स्टोरी आहे, म्हणजे ब्रेकअपची किंवा कधी काही गर्लफ्रेंडने चीट केलंय किंवा तुम्हाला कोणी चुना लावलाय? तुझ्याकडे भाऊ चालेल, तू अशी बोललं तर आपण ठीक आहे, दे त्याला पास कर. हॅलो भाऊ, काय नाव आहे? ऋतिक. ऋतिक, अरे ऋतिक छान. कंगना कुठे
काय करतोस ऋतिक आयुष्यात? मी आता सध्या तरी जॉबला आहे. अच्छा, आणि ऋतिक नाव कोणी ठेवलं तुझं? बहिणीने ठेवलं. राकेश रोशन म्हणतायत. तुला आहेत अशी 6 बोटं वगैरे? 5 आहेत. इतके नीच आहात. जेव्हा एखाद्या स्पोर्ट्स पर्सनशी बोलत होतो तेव्हा एकदम असे झाले, काय काय गोळाफेक, हा 6वं बोट आहे ना, बोट नाही आहे. ते पण आता लोमकळ. हे दांबा रे. हा ऋतिक हे नाव तुझं ऋतिकचं डेब्यू व्हायच्या आधी ठेवलेलं की नंतर ठेवलं? म्हणजे त्यांना ऋतिक रोशन आवडला म्हणून त्यांनी ठेवलं? माझ्या बहिणीला आवडलं. हां, तुझ्या बहिणीने तुझं नाव ठेवलंय? हो. बहीण म्हणजे सख्खी बहीण? सख्खी बहीण. किती मोठी आहे तुझी बहीण? 3 वर्षांनी. अरे एक मिनिट, तुला कळतंय काय की तू पण तीच आहेस का? नाही, 3 वर्षाच्या बहिणीने डिसाईड केलं की माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. मी एक मिनिट. हां, तुला कळतंय ऋतिक, तू ऋतिकच आहेस पण कोई मिल गया मधला. हो. माँ मुझे कुछ नहीं दिखाई दे रहा माँ. अरे तुझी बहीण 3 वर्षांनी मोठी आहे, पण जेव्हा हो. तू बॉर्न झालास तेव्हा ती 3 वर्षाचीच होती. हो. बरोबर. मग 3 वर्षाच्या मुलीने कसं डिसाईड केलं की भावाचं नाव काय ठेवायचं? कारण मम्मीने तिला ऋतिक रोशनचे फोटोज दाखवलेले, हा. तर ती तेच घेऊन बसायची की हे हा. आणि तिच्या तोंडात स्वतःच नाव ऋतिकच असायचं. पहिलं शब्द तिचा ऋतिक निघाला, बाबांनंतर ऋतिक निघालं. पहिला बाबा मग दुसरे ऋतिक. हा. काय म्हणतो मग बाबा का नाही ठेवलं? खूप घाणेरडा जोक आलेला माझ्या मनात, पण सध्या कॉमेडीची परिस्थिती पाहता मला तो जोक गिळावा लागेल. तुम्ही इमॅजिन करा मी काय काय बोलू शकतो असतो. हा ठीक आहे. म्हणून ऋतिक ठेवलं त्यांनी तुझं नाव. आणि तू आनंदी आहेस तुझ्या नावामुळे? कारण कॉलेज शाळेमध्ये तुला बरेच मित्र चिडवत वगैरे असतील ना तेव्हा? अजूनही चिडवतो. अच्छा, आणि तू आडनाव काय आहे? अच्छा, ऋतिक. आणि तू डान्स वगैरे कसा आहे तुझा? ऋतिक सारखा आहे की काहीच नाही. ऋतिक मधला एक तरी ट्रेट आहे तुझ्यात? हाईट सोडून. पण चीट करतो. 6. अरे हा, तिकडेच अडकलेलो. तू गर्लफ्रेंड वगैरे राहिली ऋतिक कधी तुझी? हो. अच्छा, आणि कधी तू चीट वगैरे केलंयस? ए हा, तू स्टोरी सांगणार होतास काहीतरी, आता आठवलं मला. हां, चीट केलंयस तू कधी? किंवा तिने किंवा तू? हां, केलंयस. जेवढा मोठा पॉज तू घेतलास, ऋतिक नावाची पोरं असतात. हां, सांग कसं चीट केलेलंस तू? ओके, तर काय झालं? धार मारायची? हां, तिथे जा. हां, याने चीट केलं ह्याच्यावरच भूत. चीट करतच. 6वं बोट दाखव त्याला. हा ऋतिक. मी 10th मध्ये होतो. हां, तेव्हा माझी ऑलरेडी एक गर्लफ्रेंड होती आणि तिचीच बेस्ट फ्रेंड, तिला मी आवडायचो. 10वीत असताना? हो. हां. तिच्या बेस्ट फ्रेंडला मी आवडायचो. हां. आणि मग मी तिच्यासोबत तिला पण हा बोललो. हां, डबल डेट करत होतो. हां. अँड माझ्या गर्लफ्रेंडला कळलं, पहिल्या गर्लफ्रेंडला कळलं हां. की मी तिच्या बेस्ट फ्रेंडला डेट करतोय, हा बोललो. हां. तर मग खूप इश्यूज झालेले. हां. हो. म्हणजे मुली काही करतात ना. काय 2 गर्लफ्रेंड ठेवलेल्या तू फक्त ना. मग काय बोलली ती तुला येऊन? खूप मोठं. तुंबेश. काय नवीन नावं काढत. हां. खूप मोठा इश्यू झालेला. म्हणजे काय झाला असा मोठा इश्यू? माझ्या तुम्ही घरी दादर कळलं. पोलीस हेडक्वार्टरला पोहोचले? काय झालं मोठा इश्यू? माझ्या घरी कळलं. हां. सो तर मग बहीण ऑलमोस्ट काढलेलं मला घराच्या बाहेर. बहीण काय म्हणाली? हा ऋतिक नाही, हा असं म्हणाली? हा, मग माझ्या बहिणीने तर शिवाय दिल्याच, पण मम्मी पप्पांनी पण खूप मारलं. हा, की बहिणीला? मला बहिणीला याचं नाव का ठेवलंस तू? हा, तुला मारलं वगैरे त्यांनी. आणि मग ह्या स्टोरीमध्ये ट्विस्ट असा होता की माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडला माझ्या मित्रांनी सांगितलं, नालायक मित्रांनी सांगितलं की हा डबल डेट करतोय. हो, मित्र किती घाणेरडे आहेत ना. खूप. तू एवढं चांगलं काम करत होतास, 2 मुलींना आनंदी ठेवत होतास, त्यांना जमलं नाही ना
ती अजून पण मला मेसेज करते. अजून पण तुला मेसेज करते? हो. मग ती पण चू दिसते मला. ती दिसणार ना गावाने तुझी. अजूनही मेसेज करते. लव लिहिले लव. पुढचा डॅ वाचतच नाही. तिचं लग्न झालं. लग्न पण झालं आणि तरी मेसेज करते तुला? हो. हे दाखवू शकतो चॅट मला? हा बस. नाही चॅट नाही दाखवू शकत. काय आहे असं? एक काम आहे, तू मला चॅट दाखव. जर चॅट आपल्या सगळ्यांना आवडली तर मी तुला 1000 रुपये देईन. चॅट म्हणजे पर्सनल गोष्ट आहे ना. 1000 रुपयाचा प्रश्न आहे आज. ठीक आहे. हां एक मिनिट, पुढचे ओळखताय की नाही तुम्ही ओळखता त्याला पुढचे? मग ते दाखव कोण मुली म्हणताय? अच्छा तू बहीण आहेस? ओळखतो? अरे दाखव ना. काय तसा नीच तर आहेच तू. हे भेटतंय काही मिळालंय? हा पास कर. लॉक नाही आहे. पास कर ना. मी वाचेन ना, मला येतो वाचता. गेलं मी शाळेत. हां छान. छान. ठीक आहे. बघा मुलीचं नाव काय आहे ते आपण सांगायचं नाही, कारण प्रायव्हसी रिस्पेक्ट करूया आपण. ठीक आहे. तर मनाली. एक मिनिट. मनाली नावाच्या खूप मुली आहेत, त्यामुळे मनाली शिंदे असं आपण. ठीक आहे. तर मी खोटं सांगितलं असं काही नाव नाही आहे. ठीक आहे. याने तिच्या स्टोरीवर रिप्लाय दिलाय स्माईल आणि हार्ट इमोजी. तिने लिहिलंय थँक्यू आणि हार्ट इमोजी. मग त्या मुलीने लिहिलंय कसं वाटतंय आता? हा म्हणाला ठीक. ती म्हणाली बेटर दॅन येस्टरडे. याने लिहिलंय लिल बिट. ओके काळजी घे. ठीक आहे. आणि मग बरं एक मिनिट, हा मेसेज आहे 11:37चा. ठीक आहे. काळजी घे. मग 11:40चा एक मेसेज आहे मला तुझा नंबर दे, असं त्या मुलीने लिहिलंय. ठीक आहे. आणि मग ह्याने लिहिलंय तुझ्याकडे माझा नंबर नाहीये. ती म्हणते तो चालू नाहीये ना 432 वाला. हा म्हणतोय झाला चालू. धावत 2 मिनिटात गॅलरीत गेला की लवकर चालू करा ही सिम कार्ड. ओके बाय द वे स्टोरी मधला गाणं तुझ्यासाठी आहे. काय गाणं होतं ते? आता आठवत नाही ते गाणं. हेच कुठं गाणं. आय नो दॅट ह्याने लिहिलंय. तिने लिहिलंय हुशार. मग काय आधीपासूनच. मुली लिहिलंय आय डिसअग्री बट तू म्हणतोयस तर आय कन्सिडर. याने लिहिलंय ओके. तिने लिहिलंय तू नाही लोक विराट कोहली चॅट करते का? तू बोलत का नाहीयेस माझ्याशी? मुलीने लिहिलंय मला बरं वाटत नाहीये ग. पूर्ण ड्रेन वाटतंय. जबरदस्ती ऑफिसमध्ये येऊन बसलोय. तू डॉक्टरकडे गेलास? हो. काय वाटतंय नक्की? HIV? नाही. पाईल्स. रेस्टलेस लेफ्ट हॅड पेन होत आहे. लेफ्ट अच्छा लेफ्ट हँड. रेते रेस्टलेस लेफ्ट हँड पेन होत आहे. हेवी ब्रीदिंग. ताप सर्दी. मेडिसिनने बरं नाही वाटत. तू माझ्या इथे सॉरी तू लिहिलंय पण तिला तर लिहायचं. तर माझ्या इथे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे येतोय का? तुला बरं वाटेल. अरे आता नको. उद्यापर्यंत नाही जर बरं वाटलं तर मला सांग. कुठे जायचं मी जाईन तिथे. ओके लेट मी नो. बरं नाही वाटलं तर. येस ऑफकोर्स. जेवलास? लिहिलंय मुलीने लिहिलंय जेवलास? हो. तू जेवलीस? नाही. ए मी हे तर मी वाचणार.
नको. तू जेवलायस हे कळल्या आधी मी जेवत नसते. नवरा तिकडे ऑफिसमध्ये बनवतोय आणि बघा मी जेवत नसते. हे आज तू रिप्लाय नको देऊ, ती उपाशी मरू दे तिला. असं का? असंच सोबत बसू जेवाय. मग इकडे पुरणपोळी टाकू का फोटो? मला एकटं आवडतं. तिने तू लिहिले सोबत बसू जेवायला. तिने लिहिले मला एकटं आवडतं. एकटं जेवायला आवडतं. ओ अच्छा, हां हां हां. याने लिहिले के. रागवला. तिने लिहिलं HM. एक मिनिट. बस बस. नाही थोडं बाकी आहे ना. मजा येत नाही ना. खूप आहे नको. आता 400 रुपये झाले. एक मिनिट. मीडिया तू का हरावे. मुलीने लिहिलंय आय हॅड सेंड यू समथिंग. पाहिलंस तू सीन करून सोडलंस घाबरले मी. नाही, तिने आमचा जुना फोटो पाठवलेला. एक मिनिट. हा लास्ट एक लास्ट वाचूया ठीक आहे. मुलीने लिहिलंय व्हॉट मेक्स यू रिअली हॅपी. भाऊने लिहिलंय यू. आणि हा मेसेज ब्रॉडकास्ट केला 4 मुलींना. यू 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 यू. तिने लिहिलंय आय वॉन्ट अ डीप आन्सर. आता डीप आन्सर मी तुम्हाला ऐकवतो ठीक आहे. सो माय कार अँड माय बाईक वेन इन बेस्ट कंडिशन अँड फ्यूल फुल टँक मेक्स मी मोस्ट हॅपीएस्ट. तू मेकॅनिक आहेस काय? पंक्चर. आणि ती म्हणते दॅट्स हाऊ यू आन्सर. तू म्हणालीस ना. योग्य वेळेवर म्हणालीस. छान. एवढंच आहे, बाकी तर काय नाही. एकदा टाळा. पाच. काय वाटतंय? 1000 रुपये दिले पाहिजे सगळ्यांना वाटतंय. बघ दिले पाहिजे. ठीक आहे चल देऊन टाकूया. ठीक आहे 500 1000. ठीक आहे. कोणाकोणाला असं वाटतं की काय होतं ते लास्ट चॅटमध्ये? खूप काही होतं. ठीक आहे नेक्स्ट पार्टमध्ये टाकू आपण. ठीक आहे तुम्हा दोघांची बोलूया आता. ठीक आहे. हॅलो कोण आहे? Hi. हाय काय नाव आहे तुझं? साक्षी काय करतेस आयुष्यात? मी आय एम एन आर्किटेक्ट. आणि ह्याचं कसं वाटतंय सगळं कॉन्सेप्ट वाईज? छान आहे. आणि जेव्हा आतापर्यंत तू किती प्रोजेक्ट्स केले आहेस आयुष्यात? बरेच झालेत. म्हणजे तू एक्झॅक्टली तुझं काय काम आहे? प्लॅनिंग डिझायनिंग, हां. स्ट्रक्चरल प्लॅनिंग डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग हां हां. तर तू जॉब करतेस की तुझा बिझनेस आहे? पार्टनरशिप केली आहे. म्हणजे काय? जोगेश्वरीची झोपडपट्टी पुनर्विकास योजना कुठे आहे तुमचं? त्यालाच जावं लागेल. हो कळलं. साक्षीचे कमबॅक छान आहेत. अच्छा ठीक आहे. हां साक्षी तर पार्टनरशिप म्हणजे कोणावर पार्टनरशिप केली आहेस तू? एक आर्किटेक्ट आहे तिथेच हां. लोकली, त्याच्यासोबत. लोकली कुठे? आम्ही माहित नाही आम्हाला ना. बदलापूरला. अरे तू बदलापूरचीच आहे. माहित त्यांना ते बाजूची ना. ती पण बदलापूरचीच आहे. ती म्हणा आणि तू म्हणालीस त्याला. अरे आवडला ना पण तुला? बदलापूरच्याच मुलीला म्हणतात, बाकी मुली म्हणतात. अच्छा तू बदलापूरवरनं आली आहेस? दूर आहे ना इथून बरंच? हो बरंच. आणि आता डेव्हलपमेंट वगैरे झाली आहे तिथे? मला माहिती नाही. आलो छान नाही. आहे आता. तू यायला पाहिजे. मी यायला पाहिजे तिथे. आणि काय करू मी तिथे येऊन? काय पत्रा चेंज कर म्हणतो? तुझा ना असं जॅवली नंबर फेक तो बदलापूरमध्ये पडेल. आर्किटेक्ट कमी होईल एक. तिची खूप काळजी आहे तुला. हां तो त्याच्याच फील्डमध्ये इंजर होतो. कडक किल करते हा मुलगी एकदम. एक साक्षी धोनी नंतर तूच एक साक्षी आहे. माझ्याकडे एक एक्स्ट्रा तिकीट होतं, त्याचे पैसे वसूल झाले. अच्छा तू विकलंस कोणाला? नाही. अच्छा ते वेस्ट. माझी होणारी वहिनी आहे.
माझा दादा पण येणार होता पण त्यांनी लास्ट मोमेंट कॅन्सल केलं. अच्छा अच्छा, तुझं म्हणजे लग्न होणार आहे आता? हिचं लग्न होणार आहे माझ्या भावाशी. अच्छा, तुझ्या भावाशी, आणि ही होणारी वहिनी आहे तुझी, म्हणजे तू हिची नणंद आहेस. हो. कशी वाटते? छान आहे. एक मिनिट एक कानावर हात ठेव. अरे नाकावर नाही, कानावर ठेव. अशी ती तसं पण ठरवून आलेली तोंडावर हात ठेवायचं. का ग, असं मी काय करतो? तुम्ही लोक खूप नीच आहात यार. तो मी नाही, तो ऋतिक आहे. अरे एक वेळाच का तिने विचार केलेला असा, साक्षी? तिला बोलायचं नव्हतं. अच्छा अच्छा, ठीक आहे ना. आपण जे नाही म्हणतात बघ, आम्ही त्याच्याशी नाही बोललो ना कोणाशी. साक्षी, तुला ही कशी वाटते? तुझा भाऊ, तुझा किती मोठा भाऊ आहे की लहान भाऊ आहे? मोठा भाऊ आहे. अच्छा, आणि तुझ्या मोठ्या भावाशी याचं लग्न, लव्ह मॅरेज करताय ते दोघी? अरेंज मॅरेज आहे. अच्छा, मग तुम्ही अप्रुव्हल दिल्यानंतर त्याने हा म्हटलं की त्याने हा म्हटल्यानंतर तुम्ही अप्रुव्हल दिलं? त्याने हो म्हटल्यावर आम्ही अप्रुव्हल दिलं. अच्छा, आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्यात एकदम, ते पत्रिका वगैरे जुळवल्यात? Yes, yes. आणि एंगेजमेंट झाली आहे. अच्छा, एंगेजमेंट पण झाली, म्हणजे मोस्टली लग्न तर होणारच आहे. आणि तुमच्या असा हुंडा वगैरे प्रकार असतो? नाही. मग असं प्रेमाने? नाही. काही नाही. ही कुठे राहते? पत्रा म्हणताय ते लोक. ही कुठे राहते? नाही तूच सांग. ठीक आहे, तिला नाही बोलायचं तर. हां, तुला माहिती आहे? त्या अंधेरीला जॉब करतात. हां, पण त्यांचं करतात. घर- ओ माय गॉड, वहिनीच आहे. झालं नाहीये ना. अजून झालं नाहीये. मला ती कुलक्षिणी ना गेली हुंदडायला, आता येईल पिझ्झा खाऊन. हा, ठीक आहे. खूप क्यूट आहेत, माझ्यासाठी खूप सारे चॉकलेट्स घेऊन येतात नेहमी. हां, लग्न झालं नाहीये ना अजून. लग्न केल्यावर बघ एकदा. तुला आणि भाऊ तुझ्याशी क्लोज आहे? हा, ठीक आहे, बऱ्यापैकी. तुझा भाऊ कसा आहे? म्हणजे तो एकदम फ्रेंड आहे तुझा, की युजली मोठे भाऊ असे थोडे बाबांसारखेच असतात ना, की इथे नाही जायचं? नाही, थोडा चिल आहे. म्हणजे तुझा बॉयफ्रेंड वगैरे आहे? नाही. जर असेल तर तुझ्या दादाला चालेल? चालेल, मे बी. तू किती वर्षाची आहेस? 25. अच्छा, मग या वयात मे बी का वाटतंय तुला? नाही, तू विचारलंस ना त्याला चालेल का? हा, मग मला त्याला चालेल, त्याला चालेल की नाही मग माहिती तुला तर नाही. चालेल ना तुझा बॉयफ्रेंड. तुला तर चाललंच पाहिजे ना. तुझी काही अशी कंडिशन आहे, जर समज आता तू कोणाला डेट करतेस, नाही. कोणी पाईपलाईन मध्ये नाहीये, सॅनिटाईज केलेलं. सॅनिटाईज केलंय, तुझी की थोडं ठीक आहे. लास्ट बॉयफ्रेंड तुझा कधी होता साक्षी? नाही. कधी बॉयफ्रेंडच नव्हता तुझा? खोटं बोलतेस तू. नाही. युट्यूबवर बॉयफ्रेंड कसा मिळेल? अच्छा, युट्यूबवर जाणार आहे म्हणून तू असं खोटं मी बोलतेस? माईकच नसतं. अरे काय हुशार आहेस ग. पाचशे? ए मामाला मामा बोल, मला दे 500 रुपये. माझ्या पैशात मी कोणावरही उधळेन, आग लावेन माझ्या पैशाला. आत्याची गरज नाहीये. ओ, आणि अजून 500? थोडी मेहनत करते तिला. तुझा कधी बॉयफ्रेंडच नाही राहिलं. तू एवढी फनी आहेस तरी कधीच नाही. कोणता मुलगा तुला आवडलाय कधी? नाही. तुला मुलं आवडतात? Obviously. नाही, ऑब्विस नाही आहे याच्यात. मुली वगैरे नाही. कधीच? थोडाफार असा धक्का वगैरे? नाही. कात्री म्हणतो तुम्ही. चिमुरड्यांनो आहात तुम्ही केवढे. हा, दाढी फुटली नाही तुमची. मला दाढी नव्हतं म्हणत. फुटली. ठीक आहे. हा, जर हायपोथेटिकली एखादा मुलगा तुला वाटतं की तू कधीतरी लग्नासाठी मुलगा पाहशील, तर तू काय क्वालिटीज बघशील मग त्याच्यात? ऋतिक नसावा. हा, टॉल पाहिजे. टॉल काय असते? हाईटच असते ना टॉल. अजून काय टॉल आहे? हां, बोल छान चाललंय. हां, ऑनेस्ट पाहिजे. लॉयल पाहिजे. अच्छा, अजून यादी बनते. तुला काय वाटलं ही आर्किटेक्चरची लिस्ट बनवतेस काय? 2 POC पाईप. यादी रेडी असती तर मी रिलेशनशिप मध्ये असते ना. तू कधी डेटिंग ऍप्स वगैरे नाही वापरलेस? नाही. का? काय तुला असं काही प्रॉब्लेम आहे आयुष्यात? नाही. बदलापूरमध्ये मॅचेस नाही आहेत? बदलापूर मधले मॅचेस नको आहेत. अच्छा, तुला बदलापूरमध्ये नाही राहायचंय? कुठे आयडियली मुंबईमध्ये कोणत्या लोकॅलिटीमध्ये तुला वाटतं की एकदम परफेक्ट लाईफस्टाईल? नवी मुंबई. हरामखोर म्हणतात खारघर. तिथे एअरपोर्ट होणार आहे आता. खारघर कसं वाटतं तुला? ठीक आहे, एवढं आयडिया नाही मला. माझा एक भाऊ आहे. ए
बायका तापल्या म्हणून 1000 दिले भावाची सेटिंग लावायला. मी या भावासाठी पण 500 दिलेले, पण तो हगला. ठीक आहे. आणि हा तू कामाबद्दल सांग, तुझं कामाचा बेस्ट पार्ट काय वाटतं तुला? पत्र हा तू सांग. म्हणजे लोकांचे ड्रीम्स आम्ही पूर्ण करतो. हे कोण सांगतं तुम्हाला? आमची जी स्वप्न आहेत ती तू तर नाही पूर्ण करू शकत, कारण तुझा एखादाही नाही. ठीक आहे. तुझ्या बहीणच आहे ना बाजूची? फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड, हा स्कूल फ्रेंड. लहानपणापासून सोबत. हा ठीक आहे. आता मला वाटतं ठीक आहे. हॅलो फ्रेंड, काय नाव आहे तुझं? तुझा कधी बॉयफ्रेंड राहिला सोनाली? नाही. तुझा पण नाही? तुम्हा आणि तुला साक्षी कशी वाटते? साक्षी कशी वाटते? ॲज इफ फ्रेंड होतो ना. मग तुला माहिती, जसं हा म्हणाला ना की सेक्सी सूर्या दादा लॉयल म्हणते ही. आम्ही ॲज अ फ्रेंड नसलं तरी राहिलोच नाही, सिस्टर सारखेच वागतो, कारण का ज्युनियर के दिवस एकत्र होतो. माईक जवळ ठेव. हा ओके. तुला तर नसेल ह्याची सवय. अरे कधी नाही ना. अच्छा ठीक आहे. तू सोनाली काय करतेस आयुष्यात? मी रिस्क मॅनेजमेंट अनालिस्ट आहे. रिस्क मॅनेजमेंट अनालिस्ट कोणत्या कंपनीमध्ये? मोठी कंपनी आहे ही? आता म्हणजे 2 वर्ष झाले. आणि एक्झॅक्टली काय करता तुम्ही रिस्क मॅनेजमेंट सो म्हणजे? बेसिकली वेंडर असिस्टमेंट, ड्यू डिलिजन्स और क्लायंट ऑनबोर्डिंग हे सगळं आहे. कंपनी काय आहे म्हणजे एक्झॅक्टली काय कंपनी करते? पेन्शन्स, रिटायरमेंट बेनिफिट्स वगैरे त्याच्यासाठी आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट सारखं आहे. आणि हे B2B आहे की B2C आहे? दोन्ही आहे. B2C पण आहे. मग तुमच्याकडे क्लायंट स्वतःहून येतात की तुम्ही क्लायंट्सला कोल्ड कॉलिंग करता? कॉलिंग वगैरे नाही आमच्याकडे. हां तेच लोक सोडून जातात. इथं तुझी पण मारायला लागली हा. ही कोणाची सगी नाही, 500 साठी काही करते. हा So basically- म्हणून तुला मुलं नाही भेटत आहेत. या प्रोफाईलमध्ये मी आता 8 महिने झाले हा. आली आहे. त्याच्या अगोदर मी ॲज अ फायनान्स एक्झिक्युटिव्ह म्हणून होते मध्ये. हां पण याच्यात तू म्हणजे एक्झॅक्टली तुझं काम सेल्सचं आहे? नाही फायनान्स मध्येच आहे. रिस्क अनालिस्ट, फायनान्शियल रिस्क अनालिस्ट. मग रिस्क कसं तुम्ही अनालाइज करता हे जाणून घ्या. वेंडर असिस्टमेंट करतात म्हणजे जर समज जर समज एक वेंडर आम्ही वेंडर कळलेत मला. वेंडरच्या पुढे काय आहे? जसं अंबरनाथ, बदलापूर तसं. हां पुढचं स्टेशन सांगा मला. ए जाऊ दे, एवढं वाईट नव्हतं, मारू नकोस यार. हां हां त्यांच्या ऑडिटमध्ये काही रिस्क असेल किंवा रेक्स असं हार्ड डिस्क पण होता, पण तुम्हा दोघांना माहीतच नसतं. रिस्क मॅनेजमेंट करता तुम्ही. तुझी काय एक्सपेक्टेशन आहे तुझ्या आयुष्यात? जेव्हा पण तू मुलगा बघशील तर काय त्याच्यात क्वालिटीज असायला हव्यात? स्मार्ट हवा, हां ट्रस्टेबल हवा. हां भावाचा फोटो दाखव. मी तिलाच दाखव. कळलं तू आई, कळलं काय जा एक नंबर. हां 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 तुझा हा बरोबर हजबंडच आहे. तुम्ही पण अरे रे तू काय ऐकतच नाही आहेस. तुझे मला आता कळलं तुझा भाऊ तुझ्यापासून दूर का आहे, म्हणून तो नाही आला. अशी ती हां तू अशी थोडी फटकळ आहेस. तोंड फाटकी म्हणतायत. कधी तुझं घरात भांडण झालं? हां चांगली गोष्ट आहे. असं तुझं घरात कोणाशी भांडण झालंय कधी? रिलेटिव्ह म्हणजे आई बाबा सोडून. आई बाबांशी तर सगळ्यांचंच होतं. वेंडर सोबत झालंय भांडण? हां ते मला काही बोलू नाही शकत, मी बोलणार. तू त्यांना बोलणार. एक काम कर ना, मी तुझा वेंडर बनतो, तू आर्किटेक्ट. नाही ट्राय करू ना, ट्राय प्लीज. साक्षी 500. लास्ट गोष्ट ठीक आहे. हां ठीक आहे. काय मला एक वेंडर म्हणजे कोणता वेंडर आहे मी ते सांग मला. पण तू काहीतरी करायला पाहिजे ना, तर मी तुला काहीतरी काय करू मी ते सांग. ठीक आहे तू एक कॅटेगरी दे पटकन. हां तुझी काय फॅन्टसी? माझी तुला नाही जमणार साक्षी. बच्चू आहेस तू, बच्चू. नाकातनं रक्त काढचल. हे कळलं का तुम्हाला?
आता तुम्ही वेगळा अर्थ हा ठीक आहे हां चल मी हे बनतो POP वाला बनतो ठीक आहे POP करतात ना फॉल सिलिंग. फॉल सिलिंग हां ठीक आहे काय पुट्टी आहे तुम्ही थांबा हां ठीक आहे हां काय कॉन्व्हर्सेशन करायचं? की मी फॉल सिलिंग करत होतो आणि ते पडलं समज मी म्हणजे कळलं ना बनवलं आणि मी गेले असं काम करतोस तू? हां नाही थांब आधी रेडीचा मारायला ठीक आहे फोन तरी कर ना हां फोनवर नाही, समोरच. समोरासमोर हां ठीक आहे हां जास्त वाईट नाहीये मी. हां मॅडम तुम्ही मला बोलवलं हा, हे तुम्ही केलेलं काम जरा बघा स्वतः, कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर वाटतं मॉडर्न आर्ट आहे मॅडम बाप एकदा साक्षीसाठी टाळा सगळ्यांनी. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि आता वेळ झाली आहे कॉन्टेस्टची. जसं तुम्हाला माहिती आहे दर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याचं सर्वात चांगलं उत्तर ज्याचं पण असतं त्याला मी पिन करतो आणि अर्बन मंकी ज्यांचा एक मिस्ट्री बॉक्स माझ्याकडे आहे तो त्यांचा होतो. मागच्या कॉन्टेस्टचा विनर आहे वैभव बंकर 279 आणि यावेळीच्या कॉन्टेस्टचा प्रश्न हा आहे की त्या मुलाशी आपण चॅट केली आणि त्यामध्ये काही रिस्की टेक्स्ट आले तर तुम्हाला मला हेच विचारायचं आहे तुम्ही कोणालाही सर्वात रिस्की किंवा कॉन्ट्रोवर्शियल मेसेज काय केला आहे आणि त्यानंतर काय झालं. कमेंटमध्ये लिहा तुमचा हा मेसेज. जर सर्वात इंटरेस्टिंग असेल तर आम्ही त्याला पिन करू आणि अर्बन मंकीचा मिस्ट्री बॉक्स तुमचा होईल. बाकी तुम्ही विचारत असता की कोणत्या कोणत्या शहरात मी शो करतोय तर या वीकेंडला मी गुजरातला आलेलो आहे. सुरत, अहमदाबाद आणि वडोदरा इथे माझे शोज होत आहेत. त्याची तिकीट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढच्या आठवड्यात मुंबईमध्ये शोज होत आहेत ते पण त्यांच्या मोजक्या तिकीट्स बाकी आहेत तर पटकन घेऊन टाका. आधी तरी गुजरातच्या शोच्या घ्या, मुंबईच्या शोच्या घ्या. बाकी मी पूर्ण महाराष्ट्र दौरा पुन्हा एकदा करणार आहे तर कमेंटमध्ये लिहा कोणत्या कोणत्या शहरात तुम्हाला मला पाहायला आवडेल. बाकी नवीन व्हिडिओ येणार आहे पुढच्या आठवड्यात शुक्रवारी 7 वाजता. पण हा हिंदी व्हिडिओ आहे तर हिंदी चॅनलवर येईल त्यामुळे ते चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा, फॉलो करा. ॲक्च्युली माझा इंस्टा ID आहे महाराष्ट्रीयन भाऊ कारण तिथे माझ्या आयुष्याच्या काही अपडेट्स आणि नवीन शो कुठे होणार आहेत त्याच्या पण अपडेट्स तिथे येत राहतात. त्यामुळे फॉलो करा आणि लाईव्ह शोमध्ये भेटू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.